मी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 12 मधला आणखी एक प्रबळ दावेदार माझी बहीण होती आणि आम्ही गेली 10 वर्ष अत्यंत निष्ठेनं भारतीय जनता पार्टीचं काम करून कमळ हे प्रभागात घरोघरी पोचवलेलं आहे। महालक्ष्मी मंदिरसारख्या परिसरात देशातला नंबर 1 असलेला पक्ष महालक्ष्मी मंदिर परिसरात त्याचं एकही उमेदवार नाही असं कसं होऊ शकते। जीवाचं रान करून हिंदुत्व आम्ही आणि जे काय पक्षाची धोरणं असतील, जे काय पक्षाने दिलेले आमचे काम असतील, हे सगळे तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत। जेवढं नगरसेवकानं काम केलेलं नाही तेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काम करायला, मग तिथं असू दे, आमच्या माध्यमातून असू दे, अतुलच्या माध्यमातून असू दे, रश्मीताईंच्या माध्यमातून असू दे, जुगदार मॅडमच्या माध्यमातून असू दे, आम्ही सगळ्यांनी इतकं त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, इतके कष्ट घेतलेले आहेत की नगरसेवक जेवढा निधी आणत नाही तेवढा निधी आम्ही इथं आणलेला आहे। आणि ह्या निधी आणून सुद्धा जर त्यांनी आम्हाला पक्ष कमळ चिन्हच त्यातनं 12 नंबरमधनं जर काढून टाकलं असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही। कमळ चिन्ह हे त्यांनी पुसलेलं आहे आणि याचा मी निषेध करतो। आमच्या चारी कोण ज्यांनी उमेदवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मागितलेली आहे त्यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे। आणि एक कार्यकर्ता सक्षम पक्षाला मिळू शकत नाही, कारण पक्षानं 63% मतदान भारतीय जनता पार्टीला जेव्हा इथलं उमेदवार होता 63% मतदान ह्या प्रभागातून दिलेलं आहे। म्हणजे कार्यकर्ते सक्षम असल्याशिवाय हे मतदान पडलं काय? कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी कमळ पोचवल्याशिवाय हे मतदान पडलं काय? मग ही कार्यकर्त्यांची खंत आहे की कमळ तुम्ही पुसून टाकताय असं कसं काय शक्य आहे? पण मी आता इथं सांगतो, नेत्यांनी जरी कमळ पुसलं असलं, कार्यकर्ता हा कमळ जिवंत ठेवणार आणि स्वतःच्या जीवावर हिंदुत्व हे इथं पेरणार आणि महालक्ष्मी मंदिर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारांचाच कार्यकर्ता निवडून येणार।